हॅलो एव्हरीवन. सो अशा पद्धतीने आम्ही चेंज करून आता ट्रिपल सीट एकदम स्वदेशवाली फिलिंग घेत निघालेलो आमच्या पार्किंगकडे. वेल आम्हाला चेंज करायला तर तिथे तर शक्यच नव्हतं, खूप घाण होतं. तर आम्ही एका टेंटच्या तिथे आलो, कॉमन लॅट्रिन बाथरूममध्ये त्यांनी आम्हाला जाऊ दिलं आणि वी चेंज देअर. आणि आता आम्ही तिथे फक्त पुरी भाजी मिळते तेवढं खाऊन आता आम्ही आमच्या पार्किंगच्या साईडला निघालेलो आहे. हे असं ट्रिपल सीट जाणं मला तर खूप मजा आली. आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं ते ट्रिपल सीट जाताना. आणि आता आम्ही पार्किंगकडे गेल्यानंतर आम्ही आज निघू आता तिथनं आणि बघू. आज आमचं कटनीला थांबण्याचा विचार आहे, पण इन टोटल अनुभव खरंच खूप छान होता. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात, त्या प्रत्येकाचा जर्नी वेगवेगळा आहे. पण एक गोष्ट आमच्या लक्षात आली की मे बी आम्ही जर सकाळी लवकर 5 वाजता निघून गेलो असतो नागपूरहून आणि डिरेक्टली प्रयागराजला आलो असतो तर खूप वेगळं कदाचित दृश्य राहिलं असतं. कारण बेसिकली सकाळी उठून इतका ट्रॅफिक राहत नाही. आम्ही इतक्या लेट निघालो की आम्हाला खूप ट्रॅफिक मिळालं आणि त्याच्यानंतर त्यामुळे सगळीचकडे आम्हाला ट्रॅफिक मिळत गेला. त्यामुळे तुम्ही लोक प्लीज जर निघायचं असेल तर सकाळी अर्ली इन द मॉर्निंग निघून जा, कारण ट्रॅफिक कमी राहील. खायचं प्यायचं सोबत ठेवाच, कारण मग कुठे थांबायची गरज नाही आहे. आणि जितकं लवकरात लवकर तुम्हाला प्रयागकडे जाता येईल तुम्ही खरंच निघून जा, कारण तेव्हा टोलवर पण इतकी गर्दी नसते. आणि इतकं तुम्हाला मे बी हॉटेल्समध्ये पण एखाद वेळेस एवढी गर्दी मिळणार नाही, पण आपलं आपल्याजवळ असलेलं बरं. सो तो एक मेन मुद्दा आहे की ते तुम्ही प्लीज सकाळी निघून जा. आणि सेकंडली म्हणजे तिथे तुम्ही 6 वाजता जर लाईनीत उभे राहिले ना, तर तुम्हाला संगमावर जाऊनसुद्धा आंघोळ नक्कीच करता येईल, कारण सकाळी इतकी गर्दी नसते आणि ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत काहीतरी बंदही होऊन जातं. त्यामुळे तुम्ही सकाळी अर्ली इन द मॉर्निंग संगमाच्या लाईनीसाठी उभे राहिले ना, तर तुमचं संगमावर जाऊनही खूप सुंदर स्नान होईल. त्यामुळे एकंदरीत तो जर्नी तुमचा खूप चांगला होईल. आम्ही ज्या चुका केल्या आहेत त्या तुम्ही प्लीज करू नका, म्हणून मी हा आज माझा शेवटचा व्हिडिओ बनवते आहे. आणि आय होप तुम्हाला माझे सगळे व्हिडिओजमधनं काही ना काहीतरी थोड्या टिप्स मिळाल्या असतील. तर प्लीज तुम्हाला जायचं असेल तर जा, नक्की जा. फक्त सकाळी लवकर जा आणि खाण्यापिण्याचं आपल्यासोबत घेऊन जा, बस एवढ्याच मजा आहेत. आणि हा अनुभव घ्या, सगळेजण नक्की घ्या, कारण पुन्हा पुन्हा असे आयुष्यात अनुभव मिळत नाहीत. तर आणि हे खूप गर्वाची फिलिंग आहे आपल्या सगळ्यांसाठी की आपल्या हिंदूंमध्ये हा इतकं एक मोठं सेलिब्रेशन सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं आहे आणि खूप आनंदाने केलेलं आहे. आणि आपली एकी दाखवलेली आहे की आम्ही सगळे एक आहोत, सगळे सगळे कानाकोपऱ्यातले. ऑल वी आर सनातनी, वी आर ऑल टुगेदर. सो खूप वेगळं फिलिंग येतं तिथे गेल्यानंतर. तर हे असंच फिलिंग आयुष्यभर सगळ्यांचं राहावं आणि आपल्या लोकांनी पण आपली एकी नेहमी अशी दाखवावी, अशी खरंच मनापासून इच्छा होते तिथे गेल्यानंतर, ते सगळं बघितल्यानंतर. तर हे आम्ही आता वापस जाताना ॲज युजल आम्हाला ट्रॅफिक लागलेलाच आहे. मे बी आमच्या नशिबात ट्रॅफिक सगळीचकडे होता, पण इट्स ओके, कारण मे बी आम्ही शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार हे माझ्या मते जरा ट्रॅफिकचे वार असतील, कारण लोक थोडे सुट्ट्या घेऊन येतात म्हणूनही मे बी तेव्हा जास्ती ट्रॅफिक असेल. मे बी होऊ शकतं की नंतर ट्रॅफिक इतका लागतही नसेल. पण शेवटी जसं आता शेवटचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आहे, तेव्हा ही गर्दी राहीलच, नक्कीच राहील. पण एक जे सध्या गव्हर्मेंट सध्या सगळीकडे इवन पेपर्समध्ये येत आहे की पाणी खूप खराब झालेलं आहे, आंघोळीच्या दृष्टीने किंवा डुबकी मारायच्या दृष्टीने इतकं चांगलं राहिलेलं नाही. हायजिनिकली इट्स नॉट गुड राईट नाऊ. पण आता ते तुम्ही तुमच्यावर आहे की तुम्ही काय त्यात तुमचं डिसिजन घेता. पण ॲटलिस्ट तिथे पाण्यात जाऊन तरी या. जर तुम्हाला कुठे कळलं की इथे पाणी दूषित नाही आहे तर खरंच तिथे जाऊन तुम्ही डुबकी मारून या आणि बाकी सगळं देवावर सोडून द्या. बस देवाचं नाव घ्या, गंगेला नमस्कार करा, डुबकी मारा आणि हा अनुभव घ्या. बाकी आता आम्ही पुन्हा परतीला जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला ट्रॅफिक लागलाच. आणि मग नंतर आम्ही रात्री जवळपास कटनीला पोचलो 9-9:30ला. कटनीला या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. याचं नाव आहे ऋषी रेसिडेन्सी. इट्स अ व्हेरी नाईस हॉटेल, नीट अँड क्लीन, फूड इज व्हेरी नाईस आणि एकदम हायवेच्या जवळ आहे, तर नक्की जा. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा ॲडव्हेंचरस जर्नी आणि ब्युटिफुल एक्सपिरियन्स आम्ही कंप्लीट केलेला आहे. अँड वी आर लिव्हिंग फॉर नागपूर नाव. तुम्ही लोकही जा आणि नक्कीच अनुभव घ्या. आणि थँक्यू सो मच मोदीजी की तुम्ही सगळ्यांना हा इतका सुंदर अनुभव घेण्याचा चान्स दिलेला आहे. आणि 2027च्या कुंभला नक्की सगळेजण जे आहेत तिथे नक्कीच भेटू. जय श्रीराम, सनातन धर्म की जय हो.